वाजलेले आहे. आता मी बनवते मस्तपैकी चहा. आता बनवूया मस्त अद्रकवाला चहा. कसे आहे सर्व? श्री स्वामी समर्थ. मस्त आहात, मस्तच राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर दुपारचे 4-4:30 झालेले आहे. चहाचा टाईमसुद्धा झालेला आहे. ध्रुवीचे पप्पा अजून यायचे आहे, बट आता 5-10 मिनटात येऊन जाईल. तर म्हटलं की चहा बनवून रेडी ठेवावा, मग त्यांना पण आल्या आल्या भूक लागते. तर मग आज मी रेडीच करून ठेवते चहा. तर ध्रुवीलासुद्धा भूक लागलेली आहे. तीसुद्धा झोपेतून उठली तर तिला पण दूध आणि थोडं बिस्किट देऊन देते. मी तिच्यासाठी स्पेशली गव्हाचे बिस्किट घरी बनवलेले आहे. तिला मी मार्केटमधले बिस्किट आता देत नाही, कारण की छोट्या मुलांसाठी बिस्किट म्हणजे चुकीचीच वस्तू आहे, कारण की ते पूर्ण मैद्यापासून बनलेले असतात. तर तुम्ही पण नका देऊ मुलांना. विकतचे बिस्किट दिलं तरी एखादं दिलं तर ते खूप आहे. तरी मी ध्रुवीसाठी घरीच रेसिपी बनवली आहे बिस्किटची. खूप मस्त झालेली आहे बिस्किट आणि तिला पण भरपूर आवडलेले आहे. तर चांगलं आहे, मी बनवलेली वस्तू ही वेस्ट नाही झाली आणि ध्रुवीलासुद्धा आवडली. इथे ध्रुवीचे पप्पासुद्धा आलेले आहे. तर आता मी इथे चाय बनवते. पण आता आम्हाला पण भूक लागलेली आहे, पण बिस्किट संपलेले होते तर मग ते आणायला गेले. मी चहा बनवून रेडी ठेवलेला आहे तोपर्यंत. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही इतकं शेअर नाही केलेलं आहे, फक्त माझा 4 ते 6चा रुटीन शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा. इथे चहा रेडी झालेला आहे आणि ध्रुवीच्या पप्पांनी छोटे बिस्किटचे पुडे पण आणलेले आहे. आमच्या इकडे आता खाली दुकानामध्ये मोठे बिस्किटचे पुडे अवेलेबल नाही आहे. 5 ते 10 रुपयापर्यंत बिस्किट असतात, तर मग ते एका वेळेसच संपून जातात, तर मग तेच आणले त्यांनी. तर चला आपण आता छान मस्त गरम गरम दुधाचा अद्रकवाला चाय पिऊया. तर इथे मी ध्रुवीच्या पप्पाला देऊन दिलेला आहे चहा. आता माझा चहा पण मी गाळून ठेवलेला आहे. ध्रुवीच्या पप्पाला कॅमेरामध्ये यायला आवडत नाही, तर मग मी पण त्यांना जास्त फोर्स करत नाही. आणि माझा पण जो चहा असतो ते मी कधी घेते तर कधी घेत नाही. तर जास्त चहा पिणं मी पण अवॉइडच करते. पण कधी कधी आपल्याला कशी इच्छा होऊन जाते, तशीच आज माझी इच्छा झालेली आणि भूक पण लागलेली. तर तुम्ही पण या माझ्यासोबत चहा आणि बिस्किट खायला. गव्हाचे बिस्किट पण आम्ही खातो, पण मी आता थोडेच बनवलेले आहे. बघितलं पहिले की कसे बनतात, कसे लागतात, ध्रुवीला आवडतात की नाही. तर छान बनलेले, ध्रुवीला पण खूप आवडलेले. तर आता मी नेक्स्ट टाईम थोडा जास्त क्वांटिटीमध्ये बिस्किट्स बनवणार. मीन्स मग ते आम्हालासुद्धा खायला होणार आणि ध्रुवीसाठी पण होणार. तर इथे आमचा चहा पिऊन झालेला आहे. तर आता हे माझे चहाचे आणि दुपारच्या जेवणाचे भांडे उरलेले होते, तर मग ते पण मी घासून घेते. तसे मी जेवणाचे भांडे तेव्हाच्या तेव्हाच घासते, पण माझे आज मी एक्स्ट्राचे कामं काढलेले होते, त्यामुळे मग हे भांडे पण राहून गेलेले आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ तर बघतात सगळे, पण एक लाईक करायला विसरून जातात. फ्रेंड्स, तुमच्या एक लाईकनी मला खूप जास्त मदत होते आणि थोडा इन्स्पिरेशन पण मिळते की मी आणखी चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी बनवावा. तर नक्की लाईक सबस्क्राईब सपोर्ट करा. तर इथे माझे छान भांडे घासून सुरू आहे. आणि जो मी आज ड्रेस वेअर केलेला आहे तो मी ऑनलाईन बोलवलेला मिशोवरून. आधी तर मला आवडलेला नव्हता, पण नंतर मग वेअर केल्यावर छान दिसत होता. प्युअर कॉटन आहे आणि घालायला सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे. कपडा पण खूप सॉफ्ट आहे. मी तर वापस करणार होती, पण ध्रुवीचे पप्पा बोलले की छान दिसत आहे, नको वापस करू. इथे माझी भांडे घासून झालेले आहे. आता छान व्यवस्थित धुवून घेत आहे आणि मी स्टीलच्या टोपल्यामध्येच भांडे स्टोअर करत असते. आता माझी झाडपूस ही आधीच झालेली आहे. मी झाडते आणि थोडं दोन्ही टाईम घराला पुसत असते, कारण की छोटं बाळ आहे तर खाली काही पडलं की उचलून तोंडात घालतं. तर त्यापेक्षा आपली थोडी साफसफाई ठेवली तर चांगलंच आहे.
तर इथे मध्ये मध्ये मी पाणीसुद्धा पित राहते. आपल्याला दिवसातून 8 ते 10 ग्लास हे पाणी प्यायलाच पाहिजे. इथे मनी प्लांट आहे. मी मनी प्लांट आधी ओट्यावर ठेवलेलं होतं, पण म्हटलं की थोडं प्लांटलासुद्धा बाहेरच्या हवेची गरज असते, तर मग मी विंडोमध्ये ठेवून दिला. हा पाळणा आहे, हा मी ध्रुवीसाठी ऑनलाईन बोलवलेला होता. तर तुम्ही म्हणाल की यावर मी कपडा का बरं ठेवते, तर त्यावर कार्टून बनलेलं आहे आणि ध्रुवीला त्याची भीती वाटते, तर ते झाकण्यासाठी मी त्यावर कपडा झाकून ठेवलेला आहे. मग ती छान बसते आता त्यावर. जेव्हा स्टार्टिंगला आणला होता पाळणा त्यावर एक दिवस तर ती बसली छान, पण मग माहिती नाही काय झालं, तर तिला कार्टून दिसला आणि ते मग त्यावर बसायचीच नाही, भीत होती. तर मग मलाच वाटलं की त्यावर थोडा कपडा टाकून बघावा, मग तर बसेल. तर माझी ही आयडिया कामात आली, तर ती बसायलासुद्धा लागली त्यावर. तर तिला आता सायकलवर बसायची इच्छा झाली. तर आता मी घरातल्या घरातच तिला 2-4 चक्कर सायकलचे इथे मारणार, कारण की जर बाहेर गेली मी तिला घेऊन तर मग ती मला आतमध्ये येऊ देणार नाही आणि माझे एक्स्ट्राचे कामं जे पडलेले आहे त्याला डिले होणार. मग मी काय करते की सगळे कामं 7, 7:30, पावणे 6, 8 वाजेपर्यंत पूर्ण माझे जेवण, स्वयंपाक हे सगळं बनवून घेते आणि त्यानंतर मग मी 8 वाजता तिला खाली गार्डनमध्ये 9 वाजेपर्यंत खेळायला घेऊन जाते. मग तिचं पण मन थोडं रमते. खाली गार्डनमध्ये थोडे झुले, घसरबंडी वगैरे आहे, तर तिला पण खूप आनंद वाटतो आणि छोटे छोटे मुलंसुद्धा येतात खेळायला, तर आणखी तिला छान वाटतं. तर आजसाठी बस इतकंच. श्री स्वामी समर्थ.